ज्यावेळेस एम्पिरिकल स्टडी होईल, एम्पिरिकल स्टडीमध्ये काय बघितलं जाईल की कोणत्या कोणत्या जातीचे प्रतिनिधी आहेत, कोणत्या कोणत्या जातीची लोक नोकऱ्यांमध्ये आहेत, कोणत्या कोणत्या जातीची लोक एज्युकेशन मध्ये आहेत. अशा पद्धतीने नावं कुणाची येतील, अनुसूचित जातीवर सगळ्यात जास्त आज आमदार आणि खासदार म्हणून कोण आहेत? मातंगांची लोक आहेत, चांभारांची लोक. मी स्पेसिफिकली रिलेटेड टू महाराष्ट्र बोलतोय की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं जेवढेही जागा आहेत त्याच्यावर नॉन आंबेडकराईट लोक किंवा नॉन बुद्धिस्ट लोक ही प्रामुख्यानं त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि त्यांना तिथे पोहोचवलं जातं, पाठवलं जातं, जेणेकरून ते बाबासाहेबांचा उल्लेख करणार नाही, जेणेकरून ते बाबासाहेबांच्या संविधानावर बोलणार नाही. अशा पद्धतीने या जातींना हाताशी घेऊन त्यांना प्रतिनिधित्व दिलं जातं. तर अशी जी लोक ज्यांना हे वाटत असेल की अरे खूप चांगलं झालं, आम्ही तर याचीच मागणी करत होतो, तर अशी लोक यांना मी सांगू इच्छितो की सगळ्यात आधी